की ज्या काँग्रेसच्या तिथे काँग्रेस अभाव आम्ही केला महानगरपालिका निवडणूक। मोदी यांना राजकीय इतिहासाचं भान नाही। गेले किमान 25 वर्ष शिवसेनेचंच राज्य आहे, बाळासाहेब ठाकरेंचंच राज्य आहे। त्याच्यामुळे इथे काँग्रेस जरी महाराष्ट्रात असली तरी मुंबईमध्ये शिवसेना होती। तेव्हा त्यांचे जे काही भाषण लिहिणारी माणसं आहेत मोदींचं, त्यांचं इतिहासाचं भान फार कच्चं आहे। मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, मुंबईत काँग्रेसनं चले जावची घोषणा केली, इंग्रजांविरुद्ध लढा दिला तिकडे, तेव्हा मोदी विधी त्यांचा पक्ष कुठेच नव्हता। अशा संघर्षाच्या वेळेला भाजपा कुठेच नसतो। राऊतसाहेब, महापौर पदाच्या या एकूण शर्यतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे की विरोधी पक्षात बसण्याचं ठरवलं? नाही, बघा, अजून आम्ही काहीच ठरवलेलं नाही। आता आम्ही फक्त मजा बघतो। कोणी पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत। आता माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकांना सुद्धा कुठेतरी हलवत आहे। कोण कोणाला घाबरते? सरकार आहे। अहो, सरकार तुमचं आहे। मुख्यमंत्री दावसला बसून मुंबईकडे लक्ष ठेवत आहेत नगरसेवकांकडे। म्हणजे मला गंमत वाटते। तिकडे त्यांचं मी काल असं ट्विट केलं, आपण पाहिलं असेल, सारखं स्वागत करण्यात आलं। लोक बिक झेंडे विंडे हलवत आहेत, असे चांगली गोष्ट आहे। एक मराठी माणूस म्हणून जर नरेंद्र मोदी देवेंद्र यांची पंतप्रधान पदाकडे पावलं पडत असतील मुंबई जिंकल्यामुळे, असं म्हणतात किंवा महाराष्ट्रात जिंकल्यामुळे, तर मराठी माणूस म्हणून आम्हाला अभिमानच आहे। त्यांनी करावं, त्यांनी जावं दिल्लीत, देशाचं प्रधानमंत्रीपदी दावा ठोकावा। महानगरपालिका जिंकल्या, नगरपालिका जिंकल्या, स्वित्झर्लंडला त्यांचं प्रचंड स्वागत झालं। लोक रस्त्यावरती आले, त्यांना झेंडे दाखवत होते। असं प्रधानमंत्र्यांचं स्वागत बेसिकली असं होतं। कोणत्या मुख्यमंत्र्यांचं वगैरे मी अजूनपर्यंत असं पाहिलं नाही, पण ही नवीन प्रथा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे आमच्या आशा पल्लवित झाल्या की